अरे झोपलेल्या सरकारचं करायचं काय? बदलापूरमध्ये जो लैंगिक अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधात कुर्ला परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येते। सरकारचं करायचं काय? मॅडम काय सांगाल, तुम्ही निषेध आंदोलन करताय, बदलापूरमध्ये जी परिस्थिती झाली त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज तुम्ही निषेध आंदोलन करताय, काय सांगाल? सध्या जी परिस्थिती चालली आहे, लहान मुली असू दे, महिला असू दे, कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत। मंदिर असू दे, घर असू दे, शाळा असू दे, म्हणजे मुलींचे पालक म्हणून अशी रात्रीची झोप लागत नाही की आम्ही जगायचं कसं। एकीकडे शासन मुली वाचवा, मुली जगवा, मुलींसाठी वेगवेगळ्या महिलांसाठी मुलींसाठी योजना आणते, परंतु जर सुरक्षा नसेल, जर इतक्या वाईट पद्धतीने इतक्या लहान मुलींवर अगदी लहान मोठे कोणी असू जे अत्याचार होत आहे ह्याच्यावर एकच पर्याय, सरकार कोणताही असू दे, छत्रपती शासन इथे लागलं पाहिजे। ताबडतोब जो पण बलात्कारी असेल त्याच्यावर ताबडतोब शिक्षा जर झाली तर कुठेतरी काय हा वचक बसेल, जे पण नराधम असतील त्यांच्यावर वचक बसेल आणि हे फार करणं गरजेचं आहे, तेव्हाच या सगळ्या घटना कुठेतरी थांबतील असं मला वाटतं। आज आमच्या मुली जेव्हा बाहेर जातात तर आम्हाला घरी येईपर्यंत एक आई म्हणून जी काळजी वाटते ती प्रत्येक महिलेच्या प्रत्येक म्हणजे इथे आज ज्या जमात प्रत्येकीला एक ती भीती आहे, काळजी आहे की माझ्या मुली किंवा मी पण घरी सुरक्षित जाईल की नाही। हे कुठेतरी ही जी सगळ्यांच्या मनात दहशत बसलेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। काय मागणी करताय सरकारकडे? अशा प्रकारच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार सातत्याने होत आहे। सरकारने एकच करावं की इकडे वरच्या सरकारच्या यांनी कोणी तिकडे जाऊ नये। ज्या मुलीवरती बलात्कार झाला आहे त्या मुलींचा विचार करून जे नराधम आहेत त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे। समजा सरकार देऊ शकत नसेल तर पब्लिकच्या स्वाधीन करा, आम्ही न्याय त्यांना मुलींना न्याय आम्ही पब्लिक मिळवून देऊ की त्यांना छाटू मारू, त्यांना जसं मुलींना त्रास दिला ना त्या पद्धतीने त्रास देऊन त्यांना मारलं तेव्हाच कळेल की त्यांना त्रास काय असतो ते। हे अशी शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे नराधम आहेत ते सुधारणार नाही आणि त्यांना फासावर चढणं ही कमीत कमी साधी सोपी येईल, पटकन मरण येईल, पण पब्लिकच्या स्वाधीन केलं ना तर त्यांना क्षणाक्षणाला मरणार ना तेव्हा कळेल आपण जो गुन्हा केला आहे हा खूप मोठा गुन्हा चुकीचा केलेला आहे हे त्यांना कळेल। फाशी ही चुकीची गोष्ट आहे, फाशी देऊच नका। मी तर बोलते आमच्या हातात द्या महिलांच्या, आम्ही त्यांना ना एक एक त्यांच्या शरीराचे भाग वेगवेगळे करून त्यांना मारू। महिलांच्या प्रतिक्रिया अतिशय संतप्त आहेत, मॅडम काय सांगा? मला तर वाटते की इतकं म्हणजे बदलापूर झाल्यानंतर सुद्धा वाकोल्याला घटना घडलेली, दर दिवशी घटना घडत आहे, म्हणजे कुठेही थांबत नाही आहे। ज्या वेळेला ह्यांना जसं यांनी बोललं की त्यांना फाशी नको आहे, त्यांना भर चौकात आणा आणि पब्लिक समोर द्या आणि त्यांच्यावर सुद्धा तसेच अत्याचार झाले तरच ती लोक त्यांच्यावर वचक बसेल। आज माझी नात आहे घरात, आम्हाला सुद्धा भीती पडलेली आहे। आज मुली बाळी कोणी सुरक्षित नाही, कुठली स्त्री सुरक्षित नाही। या सरकारच्या योजना आम्हाला काही नको आहेत, आम्हाला सुरक्षा पाहिजे। सरकारच्या आम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजना नको आहेत, परंतु मुली बाळी सुरक्षित असल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। असे सातत्याने लैंगिक अत्याचार महाराष्ट्रभरामध्ये दिवसागणिक होत आहेत। बदलापूरला झाला, नंतर वाकोल्यामध्ये झाला, हे सर्व जे अत्याचार थांबत नाही आहे। प्रशासन व्यवस्था काय करते? पोलीस यंत्रणा अकार्यक्षम आहे का? सरकार अकार्यक्षम आहे का असं वाटतं का? पोलीस यंत्रणा आणि सरकार, पोलीस यंत्रणा ही सरकारच्या आदेशानुसार चालते। सरकार जसं सांगेल तसं पोलीस यंत्रणा फिरत असते, पण पोलीस यंत्रणा आणि सरकार सहित जी पब्लिक आहे, जी नागरिक आहे, नागरिकांनी आपल्या मुलींकडे आणि बाकीच्या शाळेत आपण सोडतो, शाळेत कुठल्या आपण व्यवस्थित सोडतो की नाही, त्यांचे जे बस ड्रायव्हर आहेत ते काय करतात, आहे आतमध्ये वॉचमॅन कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टींकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। फक्त प्रशासनाकडे बोलून उपयोग नाही आहे, बाकी आपण ज्या सगळ्या सुविधा त्यांना पुरवतो, आपलं काम काय, आपण बसमध्ये बसवलं, मुलगी पोचली नाही पोचली, काय करते, इथपर्यंत पोचली की नाही, इथे शाळेमध्ये कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी तो विचार करायला पाहिजे। फक्त प्रशासनाकडे बोट दाखवून होणार नाही काही। या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारकडनं असं सांगितलं जातं विरोधक केवळ राजकारण म्हणून विरोध करताय। नाही, आमचं राजकारण म्हणून विरोध नाही आहे। आम्ही जसं आमच्या मुली आहेत त्या मुली सुशिक्षित आणि व्यवस्थित पोचल्या पाहिजे तिथे आणि त्यांच्यावरती योग्य ते काळजी घेतली पाहिजे। शाळेने असो किंवा रस्त्यावर येता जाता जे आता स्टेशनवरती आता तुम्ही बघताय शाळेच्या मुली सुटल्या, पण आता इथला परिसर कसा आहे, रस्ते मोकळे झाले पाहिजे। या सगळ्या गोष्टीवरती ह्या शासनाने आणि पोलिसांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे। काय सांगाल, अशा लहान मुलीवरचे अत्याचार होत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत? ते लहान मुलींवरती असं नाही झालं पाहिजे आणि हे जे आहेत नराधम त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे। भाऊचे
काय सांगाल, लहान मुलींवरती अत्याचार होते माझ्या दोन मुली शाळेत शिकतात. मला पण त्या घरी येऊस तर हे परवापासून कळल्यापासून आमची पण रात्रीची झोप उडली. मुली बाथरूमला वगैरे जाताना मुलींना जेव्हा बाथरूमला नेतात तेव्हा त्यांच्यासोबत लेडीज पाहिजे, लेडीज वॉचमॅन पाहिजे. आता माझ्या मुलीच्या शाळेत सगळे जेंट्स वॉचमॅन आहेत. मला रात्री 3 दिवस झालं मला माझीही झोप उडली. माझी 9 वर्षाची, एक 7 वर्षाची मुले. काय करायचं आम्ही, कोणावर विश्वास ठेवायचा? शाळा सुटायच्या आधी आम्हाला जाऊन तिथे 1 तास आधी बसावं लागतंय. ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी न्याय हवा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला भीती वाटते, मग कुणाला जबाबदार तुम्ही मानताय? अरे सुरक्षा आमच्या हक्काची. सरकारला जबाबदार मानतो. अरे सुरक्षा आमच्या हक्काची. फाशी द्या, या फाशी ठिकाणी द्या. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या बदलापूरमध्ये जी प्रकरण झालं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप आक्रमक झालेली आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.